पलटली त्या टायमाला ती बिंडोक आहे का तू म्हणलं तू पागल आहे. हाय एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा टायटल आहे स्टोरी टाईम. म्हणजे खूप आधीची स्टोरी आहे. आय थिंक ही 7 वर्ष झाले या स्टोरीला. म्हणजे मला अजून सुद्धा माहिती आहे ती स्टोरी जी माझ्यासोबत घडली होती. म्हणजे एवढं जास्त काय नाही, पण एक माझा एक्सपिरियन्स होता फ्रेंडशिपच्या बाबतीमध्ये, तो मी शेअर करणार आहे. तर स्टोरी आहे 9thची, ज्याच्यामध्ये मी एक कॅरेक्टर, एक फ्रेंड होती आणि एक तिचा बॉयफ्रेंड होता. तर आता मी त्या दोघांना काहीतरी नाव देते. तर मी तिला नाव देते धतुरी आणि त्याला नाव नाही देत, पण तिचा बॉयफ्रेंड असं मी इंट्रोड्यूस करते की मी धतुरी आणि तिचा बॉयफ्रेंड असं काहीतरी असं मी बोलेल मी जेव्हा स्टोरी सांगेल तेव्हा. तर हां, तर ही स्टोरी आहे 9thची आणि 9th का 10th असं काहीतरी आहे, पण मला पण एवढं कन्फर्म नाही कारण तेवढ्या नाही माहिती नक्की काय आहे. पण आहे 9th 10thच्या असंच मध्ये आसपास आहे. 8वी पण नाही, 9th 10th असंच काहीतरी आहे. तर खूप शॉर्ट स्टोरी आहे एकदम, अशी काय जास्त नाही आहे, फक्त माझा मी एक्सपिरियन्स शेअर करते तुमच्याशी. ओके, एक्सपिरियन्स एक शेअर करते. तर 9thची गोष्ट आहे. तर ना ती धतुरी होती आणि तिचा बॉयफ्रेंड होता. तर ना ते म्हणजे ते कुठेही असं फिरायला गेले ना तर ती माझं नाव सांगून जायची की जान्हवी तू जर कॉल आला तर सांग म्हणून तुझ्यासोबतच आहे. म्हणलं ठीक आहे, हा तेवढा पुरतं सपोर्ट करायची मी तिला. त्याच्यानंतर ती असं सांगून जायची घरी की मी जान्हवीसोबत चालली आहे. तर ती बोललेली की तुझं मी नाव सांगून जात जाईल आणि 1-2 मुलींना असं ती बोललेली की मी तुमचं नाव घेऊन जात जाईल, तर तुम्ही सांगा म्हणून. हां म्हणून. तर ठीक आहे. नंतर मग ती असं करायची. मग म्हणलं, नंतर ती बोलली. नंतर दुसऱ्या दिवशी काय असं खूप दिवसांनी असं काय झालं की ते दोघं चॅट्सवर पण बोलायचे आणि फोन एक तर स्वतःचा नव्हता त्या टाईमला, की असं स्वतःचा म्हणून फोन नव्हता. आताच्या टाईमला तर खूप आहे भाई, आताच्या टाईमला तर ना 9th 10th खूप आधीपासूनच फोन आहेत. म्हणजे मी विचार पण नाही करू शकत एवढं वाढलेलं. आमच्या टायमाला पण फोन नव्हते. तर मुद्द्याची गोष्ट ही आहे, मी कुठून कुठे गेली. मुद्द्याची गोष्ट ही आहे की त्यावेळेस आमच्याकडे असं स्वतःचा फोन नव्हता, आम्ही पॅरेंट्सचेच फोन यूज करायचो. म्हणजे ग्रुप वगैरे असायचा तेव्हा. तर ती काय करायची, जर काय असेल नोट्स वगैरे जर मॅमने काय पाठवलं असेल तर ती तिकडनं फोनमध्ये घेऊन लिहायची. तसं तर मी पण लिहायची. आणि नंतर मग ती एक दिवस काय झालं, मी सकाळी ना कधी कधी ना लवकर जायची स्कूलमध्ये. तर माझं स्कूलचा टाईम सकाळचा असायचा आणि मी सकाळी असंच 10 मिनटं किंवा 15 मिनटं आधी जायची स्कूलमध्ये आणि असंच बेंचवर डोकं ठेवून झोपायची. आणि जसं बेल वाजायची तशी उठून लेक्चर स्टार्ट व्हायचे. तर असं होतं, मी अशी थोड्या वेळ गेली झोपली होती मी अशी शांतपणे. तर नंतर तिची मम्मी आली तिकडून, धतुरीची, आणि ती बोलायला लागली की आणि त्या मुलाला पण म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडला पण बोलवलं की तू आणि हा भाऊ बहीण म्हणजे तुम्ही असं कझन्स आहे का. तर म्हणलं नाही, कझन्स नाही आहे. एकतर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही क्लासमध्ये ना म्हणजे कधी बोललो तर असायनमेंट्सवरून बोलतो किंवा काय नोट्स पाहिजे असेल तर असं, पण असं प्रॉपर असं फ्रेंडशिपवालं कनेक्शन नाही आहे आमच्यामध्ये काहीच. ना कझन्स आहे आम्ही, ना कुठले रिश्तेदार आहे दूरचे, पण क्लासमेट्स म्हणून आहे. तर असं झालं. म्हणलं नाही, आम्ही क्लासमेट्स आहे फक्त, असं भाऊ वगैरे काही नाही, भाऊ बहीण वगैरे काही नाही आहे. त्यानंतर ती धतुरी बोलली की नाही म्हणून तू तर बोललेली भाऊ आहे. म्हणलं काय बोलायचा संबंध, मी तर बोललीच नाही कधी की माझा भाऊ आहे म्हणून. हा एवढी 3-4 वर्ष झाली मी स्कूलमध्ये होती, पण मी कधी बोलली नाही की माझा भाऊ आहे म्हणून हा. तर त्याच्यानंतर 4 वर्ष म्हणजे मी स्कूल चेंज केलेलं म्हणून होतं. आणि त्याच्यानंतर मग तिच्या मम्मीने काय केलं, प्रिन्सिपलपर्यंत गेली. कारण अशा स्कूलमध्ये असं होतं की जर असं काय समजलं मुलगा मुलगी डेट करतायत तर पॅरेंट्सपर्यंत जायची गोष्ट. तर तिची मम्मी स्कूलपर्यंत गेली. का तर ह्या दोघांचे चॅट्स पकडले गेले होते म्हणून त्या काकी मला विचारायला आलेल्या की ह्या दोघांचे चॅट्स पकडले गेलेत तर तुला काय माहिती आहे का, किंवा
कोणाशी नक्की काय हिचं चालू आहे तुला माहिती आहे का? म्हणलं नाही. म्हणलं तर सपोर्ट करायचा फ्रेंडचा म्हणून मी बोलली की नाही म्हणून मला नाही माहिती. मी सरळ बोलली मला नाही माहिती. मी असं नाही बोलली की नाही हे दोघं रिलेशनमध्ये नाही आहेत. मी सरळ बोलली की मला काय नाही माहिती का की एवढं नाही माहिती की हे दोघं बोलतात की नाही, पण असेल बोलत असतील तर नोट्स वगैरे बोलत असतील किंवा असाइनमेंट्स नाही बोलत असतील. आणि म्हणलं जर चॅट्स जर बोलत असतील तर काय असाइनमेंट्स वगैरे त्याच्या असतील चॅट्स. तर म्हणलं मी एवढं मी नंतर मग मी माइंड फ्री राहिली की म्हणजे मी असं टेन्शन फ्री राहिली की झालं तर एवढंच होतं, याच्यानंतर काय नाही. परत सेकंड डेला आली तिची मम्मी आणि ह्या दोघं पकडले गेले तरी रिटर्न चॅट्स करत होते. व्हॉट्सअपला सगळं चालू म्हणजे चॅटिंग चालू होती यांची व्हॉट्सअपला. एवढं सगळं म्हणजे पकडले गेले, एवढं मला बोलवून तिथं विचारलं गेलं तरी पण हे दुसऱ्या दिवशी चॅट्स. मग नंतर रिटर्न दुसऱ्या दिवशी परत आता कारण एकदा तिच्या मम्मीला डाऊट आला तर रिटर्न नजर ठेवली तिच्यावर. असं असेल कदाचित म्हणूनच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कळालं की परत हे चॅट्स करतात. तर मग प्रिन्सिपलपर्यंत गेली ही गोष्ट. म्हणजे तेच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीपर्यंत प्रिन्सिपलपर्यंत ही गोष्ट गेली की म्हणजे मॅम टीचर जे काय होते आमचे क्लास टीचर किंवा प्रिन्सिपल होते त्यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली की ह्या दोघांचं काय नाही की तुम्हाला काय माहिती आहे का, म्हणजे क्लासमध्ये असं काय दिसून येतं का नाही की असं काय आहे. तर मॅम बोलली की नाही म्हणून. आणि ती धतुरी होती ती पलटली त्या टायमाला. ती म्हणजे काय बोलली की नाही माझं असं काय नाही आहे, ह्या दोघांचं आहे म्हणजे माझं आणि त्या बॉयफ्रेंडचं आहे, डेट करतात असं बोलली ती. म्हणलं तू कालपर्यंत बोलत होती की तो माझा भाऊ आहे, कझन आहे, म्हणजे तू आता बोलते की आम्ही डेट करतोय. तू बिंडोक आहे का तू? अशी बोलली. तिची मम्मी पण शॉक झाली की अशी का बोलते, त्या दिवशी तर असं बोललेली आता असं बोलते प्रिन्सिपल समोर. म्हणलं तू पागल आहे. आणि तर माझ्या पॅरेंट्सपर्यंत गेलं असतं ना माझं झालं. मला काय केलं असतं माहिती नाही. एक तर स्कूलचा टाईम, त्यात असं काय गोष्टी कळायला तर एक तर इम्पॉर्टंट इयर असते यार. गोष्ट जर माझ्या पॅरेंट्सपर्यंत आली असती ना. असं का होतंय अरे हां अरे हां तर ही गोष्ट जर माझ्या पॅरेंट्सपर्यंत आली असती ना तर मला धुतलं असतं तेव्हा. पण नाही आली. खरं तर मॅमला मी नंतर सांगितलं की मॅम हे बघा मी आता खरं सांगते, मी खरं तर माझ्या फ्रेंडचा सपोर्ट करत होती त्या गोष्टीमध्ये की एक मिनिट आहे यार, गाड्या सगळ्या इथूनच जातात. जेव्हा पण व्हिडिओ बनवते ना तेव्हा जातात आणि जेव्हा नाही बनवत ना मुद्द्यापासून भटकते मी. तर नंतर मी मॅमला सांगितलं की मॅम माझं असं काहीच नाही आहे. मी एक फ्रेंडचा सपोर्ट करण्यासाठी मी तिच्या हामध्ये मिळवत होती, पण ती पलटली. आता ती माझ्यावरच तिने मलाच बोलले की नाही हे दोघं डेट करतात. तर मी माझ्यावर नाही घेऊ शकत हा ब्लेम. तर हे दोघं डेट करतात, मी नाही आहे. मी फक्त एक सपोर्ट करत होते तिचा, पण माझं आणि तसं काहीच नाही असं. तर मॅम बोलली की ठीक आहे म्हणून. ती घाबरली असेल म्हणून बोलली असेल. म्हटलं घाबरली असेल तर म्हणून का असं असतं, तर दुसऱ्याला का फसवते पाहिजे. तर स्वतः बोलणं असं की नाही म्हणून नाही असं, किंवा त्याला सांग धतुरी तो बॉयफ्रेंड होता त्याला सांग की जर विचारलं तर नाही सांग म्हणून. जर तुम्हाला लपवायचं तर लपवा, नाही लपवायचं तर दुसऱ्याचं नाव का घ्यायचं म्हणून. म्हणजे मानना मान में तेरा मेहमान अशी झाली मी. असं बरोबर होती नाही कावत असेल, हां मेहमान झालीच. तर अशी होती ही स्टोरी. नंतर मी तिच्याशी ना बोलली कधी ना, तिला मेसेज ना कॉन्टॅक्ट ना काहीच ठेवला. कारण जर माझ्यावर ब्लेम आला तर मी का ठेवू यार, का म्हणजे भलेही छोटी एवढी गोष्ट नाही आहे. म्हणजे ठीक आहे जर मॅमपर्यंत काय ॲक्शन घेतली नाही तरी पण ठीक आहे. पण तिच्या मम्मीला कळालेलं, ती जेव्हा माझ्यावर पलटली ना त्यावेळेस तिच्या मम्मीला कळालं की ही पलटली म्हणून, किंवा घाबरली असेल तर पलटली असेल एक भीतीने. पण म्हणलं ठीक आहे जाऊ दे. पण मी ना कॉन्टॅक्ट ठेवणार तर नेक्स्ट टाईम तिच्यापासून असं तेव्हा ठरवलेलं की ना बोलणार मी, फक्त तेवढं बोलणार, जास्त काहीच बोलणार नाही, एवढं ठरवलेलं. दॅट्स इट. एवढाच एक्सपिरियन्स भेटला मला या स्टोरीमधून. खरं तर खूप दिवसापासून म्हणजे 2-3 मंथ्स झाले मी ठरवते. मी लिहून ठेवलेली लिटरली स्टोरी, कारण तर विसरायला नको म्हणून मी कॉन्टेंट तो लिहून ठेवला की स्टोरी टाईम मला अशी करायची. पण मी आत्ता करते फायनली. आणि बस एवढीच होती स्टोरी. शॉर्ट स्टोरी होती, जास्त काय मोठी अशी नव्हती. बट ठीक आहे, मी एक शेअर केली गोष्ट. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके बाय.
तर हां लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. लगेच बाय बाय करते. बाय.